श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्र दसरा झाला की लगेचच येते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्त्व दिले जाते. ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या रात्री लक्ष्मी घरी येऊन आपलं घर ऐश्वर्याने भरून टाकते असे म्हटले जाते आणि म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री माता लक्ष्मीची पूजा ही केली जाते. त्याचबरोबर असे सुद्धा म्हटले जाते की याच दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, म्हणजेच माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीची जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर देवता, इंद्र देवता, चंद्र देवता यांचे पूजन केले जाते आणि हा दिवस धनप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येते आणि येताने ती अमृत कलश घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते, कोजागिरती कोजागिरती. आणि जो व्यक्ती मध्यरात्री जागा असतो, लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो, त्या व्यक्तीवरती ती माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिने आणलेल्या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान, वैभव, धन, संपत्ती, सुख ती प्रदान करत असते आणि म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्त्व दिले जाते. आणि या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घरात कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत. ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष, अडचणी, नकारात्मकता, दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. प्रत्येक कामात यश मिळेल आणि घराचं गोकुळ हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज मध्यरात्री म्हणजे 12 वाजता करायचा आहे. कारण 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती येत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करणार आहेत. जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी, जिला आपण अक्काबाईसुद्धा म्हणतो, ती जर आपल्या घरात असेल तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी ही प्रवेश करणार नाहीत. आणि म्हणून जर आपण कापूर आणि ही एक वस्तू आपल्या घरात रात्री 12 वाजता जर जाळले तर आपल्या घरातली अलक्ष्मी, इडापिडा, दरिद्री ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करेल. ज्या घरामध्ये अलक्ष्मी असते, दरिद्री असते, तिथे कधीही लक्ष्मी ही प्रवेश करत नाही आणि येतसुद्धा नाही. ज्या घरात इडापिडा असते, अलक्ष्मी असते, त्या कुटुंबाची कधीही प्रगती होत नाही. त्या घरामध्ये कधीही सुख, शांती, समृद्धी ही नांदत नाही. सतत वाद, विवाद, कलह, भांडणं यासारख्या गोष्टी घडत असतात. तसेच त्या घरामध्ये कधीही पैसा स्थिर राहत नाही. आलेला पैसा हा कोणत्या कारणातून घरातून निघून जातो आणि यामुळे सतत आर्थिक तंगी आपल्याला जाणवत असते. त्याचबरोबर घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे पार पडत नाही. कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. उद्योग व्यवसाय असेल तर तो सुद्धा चांगला चालत नाही. घरातील मुलांची प्रगती होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही. अशा अनेक अडचणी आपल्या घरामध्ये दोष असल्यामुळे होत असतात आणि हेच दोष दूर होण्यासाठी आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हा उपाय आपल्याला आज रात्री 12 वाजता करायचा आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या हिंदू धर्मात विविध पूजा अर्चा केल्या जातात आणि हीच पूजा अर्चा करताना त्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे कापूर. देवाला प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कापूर हा अवश्य मानला जातो. नकारात्मक शक्तींना दूर करणं हे कापूर वापरण्यामागील
मूळ कारण असल्याचं मानलं जातं. घरात कापूर जाळल्याने देवांची कृपा ही आपल्यावरती होतेच, परंतु यासोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा सुद्धा प्रवेश होतो आणि त्यामुळे दृष्ट ग्रहांचा प्रभावसुद्धा कमी होतो व व्यक्तीच्या जीवनात सर्व चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहेत किंवा कापूर जाळण्याचं भांडं लागणार आहेत. यामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत. यानंतरनं आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर तुमच्याकडे आहे तर तो कापूर तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकतात. यानंतरनं 2 अखंड फुलाच्या ज्या लवंग असतात तर त्या लवंग घ्यायच्या आहेत आणि 3 हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत. लवंग आणि हिरवी वेलची ही तुम्हाला त्या मातीच्या पंतीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि सोबतच एक कापराची वडी तुम्हाला ठेवायची आहेत. जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक काम करायचं आहे. आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे. रात्री 12 वाजल्यानंतर हा डोर तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे. सेफ्टी डोर जो असतो तर तो तुम्हाला लावायचा आहे. जर तुमच्या घराला सेफ्टी डोर नसेल आणि तुम्हाला घराचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरातली लाईट जी आहे तर ती चालू ठेवायची आहेत आणि घराच्या खिडक्या ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहेत. सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, धूप दीप अगरबत्ती लावायची आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची. आता या सगळ्या वस्तू आपण त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवलेल्या आहेत तर ते तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती तुम्हाला 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. जेव्हा तुम्ही हे प्रज्वलित करणार आहे त्यावेळी तुम्हाला 99 मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. हा 99 मंत्र म्हणत तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहेत. एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी टाकायची, दुसरी संपत आली की पुन्हा तिसरी कापराची वडी टाकायची. अशा तुम्हाला 5 कापराच्या वड्या, त्या 2 लवंगा आणि 3 वेलचीसोबत तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहेत. काही वेळाने ते भांडं तुमच्या देवघरासमोरून तुम्हाला उचलायचं आहे. त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर तिथे सुद्धा तुम्हाला याचा धूर जो आहे तर तो फिरवायचा आहे. असा कापूर घरात जाळल्याने तुमच्या घरात असणारी अलक्ष्मी, इडापिडा, वास्तुदोष, अडचणी नष्ट होऊन तुमच्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. घरातील दरिद्री आणि गरिबी ही नष्ट होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आता हे शांत झाल्यानंतरनं यामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू असणार आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि असा हा एक उपाय तुम्हाला आज रात्री 12 वाजता तुमच्या घरामध्ये करायचा आहे. 12 ते 3 ही जी वेळ आहे तर ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे. या वेळेमध्ये आपल्या घरात लक्ष्मी येते. यामुळे घरातील लाईट जी आहे तर ती बंद करू नका आणि या वेळेमध्ये जागे राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. घरामध्ये तुम्ही पूजा करू शकतात, मंत्रांचा जप करू शकतात, पठण करू शकतात. या सगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आवर्जून करायच्या आहेत. त्याचबरोबर रात्री ठीक 12 वाजता तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला लावायचा आहे. लक्ष्मी तिथून आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत. लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न करण्यासाठी आपण असा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यानंतर कमीत कमी 3 वाजेपर्यंत तरी चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.